नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसभरातल्या 3 मोठ्या बातम्या, घडामोडी, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण एका मतदारसंघाचा सुद्धा आढावा घेतो. आज लातूर हा राखीव मतदारसंघ आहे, त्याचा सुद्धा आपण आढावा ग्राउंड झिरो या सदरात उत्तरार्धात घेणार आहोत. पण आधी बघूया 3 महत्त्वाच्या बातम्या. महाराष्ट्रामध्ये जे राजकारण होतंय ते निवडणुकीचं राजकारण सध्या चाललेलं आहे. उमेदवारी जाहीर होते आहे, काहींचं तिकीट कापलं जात आहे, काहींना फेर उमेदवारी दिली जाते आहे, तर काहींच्या ठिकाणी नवे उमेदवार दिले जात आहेत. उमेदवार आयात केले जात आहेत. नव्यानं एखाद्या उमेदवाराचा शोध लागतोय, त्याला राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावरती उभं केलं जात आहे. आपली पहिली बातमी ही अशीच आहे. उत्तर मुंबई हा जो हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे मुंबईतला, त्या उत्तर मुंबईमधून काँग्रेसनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसचं तिकीट घेऊन उर्मिला मातोंडकर आता निवडणूक लढणार आहेत. त्यांचा सामना उत्तर मुंबईमध्ये भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे. ही एक इंटरेस्टिंग लढत होणार आहे. लक्षात ठेवा, उत्तर मुंबईमधूनच अभिनेता गोविंदा सुद्धा लोकसभेवर निवडून गेला होता आणि तोच जुगार पुन्हा काँग्रेस उर्मिला मातोंडकरांवरती खेळत आहे. आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजे सांगलीची जागा ही काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडलेली आहे. तसंच रावेरची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडलेली आहे. हे दोन्ही निर्णय काल आजकडे झालेले आहेत. काल जसं आपल्या जय महाराष्ट्र न्यूजच्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीच जाहीर केलं की सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांचाच एक उमेदवार उभा करावा, काँग्रेस प्रचार करेल. त्यानुसार आता सांगलीतून स्वाभिमानी शेतकरीच्या गोपीचंद पडळकर यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब अजूनही होणं बाकी आहे, पण त्यांचं नाव आघाडीवरती आहे. रावेरची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडलेली आहे. काँग्रेसचे नेते स्थानिक डॉक्टर उल्हास पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील अशी माहिती मिळते आहे. पण पुण्याच्या जागेचा तिढा काही सुटलेला नाही. अजूनही काँग्रेसला पुण्यात सक्षम उमेदवार सापडलेला नाही. उलट पुण्याच्या उमेदवारीवरून आणि राज्यातल्या काही ठिकाणी उमेदवारांचा जो घोळ सुरू झाला आहे त्यावरून आता काँग्रेसनं एक अंतर्गत चौकशी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापासून तर अनेक नेत्यांची जे शेवटचा हात फिरवत होते त्या नेत्यांची चौकशी सुरू झालेली आहे. मोठा घोळ झालेला आहे. चंद्रपूरच्या जागेवरून जो घोळ झाला, मग बाळू धानोरकर यांचं नाव दुसऱ्यांदा मग काँग्रेसनं पुढे केलं. आधी ज्यांना उमेदवारी दिली होती चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांचं नाव कट केलं, रद्द केलं. त्यांच्याऐवजी बाळू धानोरकर जे शिवसेनेचे आमदार होते, त्यांनी काँग्रेसचं तिकीट मिळतंय म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावर विश्वास दाखवला. अखेर त्यांनाच चंद्रपूरमधून काँग्रेसनं उमेदवारी दिली. त्यामुळे असा उमेदवारीचा घोळ सध्या सुरू आहे. पण त्यात सांगलीची जागा सुटली आहे. तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोपीचंद पडळकर हे उमेदवार असतील असं कळतंय. तर रावेरमधून राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत डॉक्टर उल्हास पाटील. तिसरी बातमी महत्त्वाची आहे ती म्हणजे पहिल्या टप्प्याचं जे मतदान 11 एप्रिलला होणार आहे, त्या पहिल्या टप्प्यात 7 जागांवरती मतदान होणार आहे. हे 7ही जागा विदर्भातल्या आहेत आणि हाय प्रोफाईल जागा आहेत. म्हणजे नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे निवडणूक लढवत आहेत. चंद्रपूरमधून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर निवडणूक लढवत आहेत. यवतमाळमधून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उमेदवारी त्यांनी ते सुद्धा लढवत आहेत निवडणूक. तसंच भंडारा गोंदियामध्ये एक इंटरेस्टिंग सामना आहे. दोन्ही नवे उमेदवार भाजपनं आणि राष्ट्रवादीनं दिलेले आहेत. रामटेकमधून सुद्धा एक सनदी अधिकारी राज्यातले माजी किशोर गजभिये हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढतायत. गडचिरोलीमध्ये सुद्धा पारंपरिक सामना आहे. डॉक्टर नामदेव उसंडी विरुद्ध भाजपचे विद्यमान खासदार
अशोक नेते असा सामना आहे। वर्ध्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग सामना आहे। रामदास तडस विरुद्ध चारुलता टोकस आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी असा तिरंगी सामना आहे। त्यामुळे इंटरेस्टिंग बॅटल 7 जागांवरती विदर्भात दिसणार आहेत। ती सुद्धा बातमी महत्त्वाची आहे। या बातम्यांबरोबरच या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण ग्राउंड झिरो या सदरात लातूर हा जो राखीव मतदारसंघ आहे त्याचा आढावा घेणार आहोत, चर्चा करणार आहोत। आता वळूया सविस्तर बातम्यांकडे। पहिली बातमी जसं मी आधी म्हणालो ती म्हणजे की अनेक ठिकाणी उमेदवारीचा जरी घोळ असला तरी काँग्रेसनं आज उत्तर मुंबईतून आपल्या उमेदवाराची घोषणा केली। उत्तर मुंबईची उमेदवारी काँग्रेसनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला दिलेली आहे। आता उत्तर मुंबईत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर असा सामना रंगणार आहे। उर्मिला मातोंडकर यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काल काँग्रेसच्या नेत्या म्हणून पत्रकार परिषदेला सुद्धा त्या सामोरं गेल्या आणि विचारसरणीच्या मुद्द्यावरती मी ज्या विचारसरणीत जगले वाढले त्याच विचारसरणी अनुरूप मी पक्ष निवडते आणि म्हणून मी काँग्रेसची निवड केली असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या होत्या आणि आज त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। पण उत्तर मुंबईचा पेस सुटला काँग्रेसचा, पण पुण्याचं मात्र काँग्रेसनं काय ठरवलेलं आहे हे कळत नाहीये। पुण्यामधनं रोज नवी नवी नावं येत आहेत। आज तर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचं सुद्धा नाव आलंय। हे उपहासातून आलंय की खरंच त्या नावाची चर्चा सुरू आहे हे कळायला सुद्धा मार्ग नाही। पण पुण्यामध्ये आज महत्त्वाची बैठक झाली ती म्हणजे अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक। ती सुद्धा अजित पवारांचे हाडवैरी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी झालेली आहे। तिथे उल्हासदादा पवार सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे या बैठकीत काय नेमकं झालं यानंतर हे नेते काय म्हणतायत ते बघूया। पुणे जिल्ह्याची ही बैठक झालेली आहे। अगदी सौहार्दपूर्ण वातावरणात जेवणासकट झालेली आहे। त्यामुळे आणखी आपल्याला काही आता तो उमेदवार दिल्लीतून जाहीर होईल। अजूनही काँग्रेस पक्षाचा पुण्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही। राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब यांच्या स्तरावर हे जे काही निर्णय घेतील ते निर्णय सर्वांनी त्या ठिकाणी मान्य करावेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली। वेगवेगळ्या प्रकारे चर्चा जरी होत असली तरी देखील एक चांगलं वातावरण उद्याच्या काळामध्ये निर्माण व्हावं। माझ्या मते संजय मामा शिंदे चांगल्या मताधिक्याने विजय होतील, कारण ते बराच प्रयत्न झाला। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी आणि मित्र पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार साहेब या संदर्भामध्ये इथला जो काही तिढा आहे हा त्यांच्यापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही एकत्र बसलो होतो। अजितदादांनी स्पष्ट सांगितलं की हे 2 नेते निर्णय घेतील तो मला मान्य राहणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळं या संदर्भामध्ये सासवड पुरंदर असेल इंदापूर असेल या बाबतीमध्ये निर्णय हा दोन्ही राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष घेतील आणि तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा। या पुण्यातल्या बैठकीचं एक वैशिष्ट्य आहे, नेहमी हाडवैरी म्हणून सर्वांना दिसतात ते म्हणजे हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार सभांमधून एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत। लोकांना असं वाटतं या दोघांमध्ये किती शत्रुत्व आहे। पण आज हर्षवर्धन पाटलांच्या घरी बैठक झाली आणि त्या बैठकीला हर्षवर्धन पाटलांच्या घरी अजित पवार गेलेले आहेत। त्यामुळे अनेक वर्षांनी कदाचित एकमेकांच्या घरी जाण्याचा हा सिलसिला नव्यानं सुरू झाला असेल। हेच राजकारण काँग्रेस राष्ट्रवादीतल्या जातकुळीचं आहे की पडद्यावरती किंवा प्रत्यक्षात जमिनीवरती जरी हार्डवेअर दिसत असलं तरी जे प्रत्यक्ष घरगुती संबंध आहे त्यामध्ये कुठं वितुष्ट फारसं येत नाही। घराणेशाहीचा हा सुद्धा एक कंगोरा आहे, म्हणून घराणेशाही ही राजकारणात फार घट्ट चिटकलेली दिसते आहे। त्याचं एक कारण हे सुद्धा आहे, जसं आता अजित पवारांनी उल्लेख केला की माढामधनं राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या विजयाची खात्री त्यांनी दिली, तर आज भाजपकडनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता माढामध्ये कोणते रणजित सिंह अशी जी चर्चा होती, तर भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची उमेदवारीसाठी किंवा उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता थेट सामना माढामध्ये आहे
राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, जे आधी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष होते, पण काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हिंदूराव नाईक निंबाळकरांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे माडामध्ये एक मोठा सामना आपल्याला या निमित्तानं बघायला मिळणार आहे. आता वळूया दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी अर्थात तीच आहे की सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावरती आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे शिक्कामोर्तब करणार आहेत अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे आता सांगलीमध्ये संजय काका पाटील जे भाजपचे विद्यमान खासदार आहेत त्यांचा सामना हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोपीचंद पडळकर यांच्याशी होऊ शकतो. आणि या संदर्भातच आज प्रतीक पाटील, जयंत पाटील अशी चर्चा झालेली आहे. विशाल पाटील हे उमेदवारीसाठी जे इच्छुक आहेत, कदाचित बंडखोरी करतील असं जे बोललं जात आहे, ते आपली तलवार मॅन करतात का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे सांगलीची जागा ही जयंत पाटलांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्याला संमती दिलेली आहे आणि काँग्रेसनं ती जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडलेली आहे. त्याच वेळी रावेरची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली जागा होती. रावेरच्या ज्या विद्यमान खासदार आहेत रक्षा खडसे, माजी महसूल मंत्री भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई त्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील हे उमेदवार असणार आहेत अशी माहिती मिळते आहे. कारण त्यांचंच नाव चर्चेत आहे. त्यांच्यासाठीच रावेरच्या जागेची मागणी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा स्थानिक पातळीवरती आपल्याला सक्षम नेता नाही म्हणून ही जागा काँग्रेसला सोडलेली आहे. त्यामुळे आता रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील हे उमेदवार असणार आहेत. एक चांगली लढत रावेरमध्ये बघायला मिळेल असं दिसतंय. यानंतर ह्या ज्या घडामोडी झाल्या सांगली आणि रावेरच्या, त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय म्हणाले बघा. काँग्रेस पक्षाचा जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचा आग्रह होता आणि त्या ठिकाणी मी स्वतः 2 दिवसापूर्वी जाऊनही आलेलो होतो. आमच्या पक्षाच्याही कार्यकर्त्यांचा आग्रह होता, पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सल्लामसलत केल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडून देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात एक जागा काँग्रेस पक्ष लढेल आणि जळगाव रावेरची आणि जळगावची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस लढेल असा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून केलेला आहे. जसं जयंत पाटील यांनी सांगितलं की जळगावची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस लढेल, तर जळगावमधून गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. ते आपला उमेदवारी अर्ज सुद्धा भरतायत. आता वळूया दुसऱ्या बातमीकडे. जी तिसरी बातमी आहे आपली ती खूप महत्त्वाची आहे. तिसरी बातमी ही आहे की विदर्भातल्या पहिल्या टप्प्यासाठी ज्या 7 जागांवरती 11 एप्रिलला मतदान होणार आहे त्या 7ही जागांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. 7ही ठिकाणी एखाद दुसरा अपवाद सोडला तर दुरंगी लढत म्हणजे थेट लढत होणार आहे. पण नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले विरुद्ध मोहम्मद शेख बसपाचे असा तिरंगी सामना आहे. वर्ध्यामध्ये सुद्धा तिरंगी सामना दिसतोय. तो म्हणजे भाजपचे रामदास तडस विरुद्ध काँग्रेसच्या चारुलता टोकस विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी असा सामना दिसतोय. तसंच वर्धानंतर चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा सामना अलीकडेच काँग्रेसमध्ये आलेले शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांच्याशी होणार आहे. थेट लढत ही चंद्रपूरमध्ये होणार आहे. रामटेकमध्ये सुद्धा थेट लढत आहे. कृपाल तुमाने विरुद्ध किशोर गजबिये जे माजी सनदी अधिकारी आहेत राज्याचे, 1987च्या IAS बॅचचे अधिकारी आहेत किशोर गजबिये, ते रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. जसं मी चंद्रपूरमध्ये सांगितलं हंसराज अहीर विरुद्ध बाळू धानोरकर असा थेट सामना आहे. तसंच गडचिरोलीमध्ये विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते विरुद्ध नामदेव उसंडी
असा थेट सामना आहे. नामदेव उसंडी हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. ते याही वेळेस लोकसभा लढतायत, मागच्या वेळेस सुद्धा लढले होते. थेट सामना हा गडचिरोलीमध्ये दिसतोय. त्यानंतरचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिम. 4 वेळेच्या खासदार भावना गवळी यांच्याशी यंदा टक्कर देत आहेत काँग्रेसच्या वतीनं माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे. हा एक इंटरेस्टिंग असा सामना विदर्भामध्ये होतोय. काटेकी लढाई ज्याला आपण म्हणतो, दोन्ही एकाच समाजाचे आहेत आणि त्याच समाजाच्या मतांचं प्राबल्य आहे. त्यातल्या त्यात जी बंजारा वोट आहेत यवतमाळ वाशिम मधले, ते नेमके कोणाकडे जातात यावरती या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले. नाना पटोले सुद्धा एक फायर ब्रँड व्यक्तिमत्व आहे. पहिले खासदार आहेत भाजपचे की ज्यांनी प्रत्यक्ष खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बंड करून खासदारकी सोडली, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि नितीन गडकरी जे नंबर 2 आहेत भाजपचे सध्या केंद्रातल्या मंत्रिमंडळातही आणि पक्षातही, त्यांच्या विरोधात नाना पटोले यांनी आता नागपूरमध्ये ठाण मांडलेलं आहे. त्यामुळे नागपूरच्या सामन्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. आपण चर्चेला जाऊया. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत प्रेरणा होनराव आहेत लातूरहून, भाजपच्या प्रवक्त्या. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आहेत पुण्याहून. याशिवाय आपल्यासोबत राज्य विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे सुद्धा आहेत. मी आधी गोपाळ तिवारी यांच्याकडे जातो. गोपाळ तिवारी, उर्मिला मातोंडकरांना तर उमेदवारी मिळालीच कारण त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशच घेतला होता आणि काँग्रेसनी ही अटच टाकलेली दिसते की काँग्रेसचं तिकीट हवं असेल तर आधी प्रवेश करा किंवा आधीचं कुठलं पद त्याचा राजीनामा द्या. मग बाळू धानोरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला शिवसेनेच्या, उर्मिला मातोंडकरांनी आधी प्रवेश केला काँग्रेसमध्ये. या दोघांचं झालं. पण पुण्याचं काय? पुण्यात उमेदवार मिळत नाहीये की जाणीवपूर्वक नुरा कुस्ती भाजप बरोबर, गिरीश बापटांबरोबर काँग्रेसला खेळायची आहे म्हणून जाणीवपूर्वक विलंब केला जातोय उमेदवारीसाठी? आशिषजी, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकांकरता लोकांमधून बनवलेलं सरकार आपण त्या ठिकाणी स्थापित करतो. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा एक संविधान रचलं त्यामध्ये सर्व समाजातील सर्व घटकांचा समावेश असलेले सरकारची संकल्पना एक संकल्पना होती. त्यामध्ये आपण बघितलं असतं राज्यसभा आणि विधानसभेमध्ये अनेक कलावंतांना किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील त्या ठिकाणी नामवंतांना आपण त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे वेळोवेळी, कुठल्या पक्षाचं सरकार असो. आता ते घटनेत म्हटलेलं आहे, कलावंत आहे, घटनेचं कंपल्शन आहे म्हणून दिलं जातं राज्यसभेचं. त्याच्यासाठी जसं राज्यसभा आणि विधानसभेवर करतो तसं त्या माध्यमातून जर लोकसभेच्या माध्यमातून जर जनतेने त्या ठिकाणी चांगले प्रतिनिधी जर निवडून दिले तर ते पक्षाला का नकोय असा माझा प्रश्न आहे. आणि उर्मिला जी या एक चांगल्या कलावंत आहेत, त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट आहे आणि त्यांचे भाऊ आहेत केदार, ते हे एअरफोर्स मध्ये होते, त्यांचे वडील हे शिवेंद्र सिंग हे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. म्हणजे फक्त त्यांचं घराणं देखील एक सामाजिक दृष्ट्या बांधिलकी असणारं घराणं आहे. आणि अशा पद्धतीने एका चांगल्या कर्तृत्व संपन्न त्या ठिकाणी अभिनेत्रीला जर काँग्रेसने संधी दिली तर मला निश्चितपणे खात्री आहे की त्या आपल्या कलावंतांच्या कारकिर्दी बरोबर समाजाचे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी ठरतील आणि त्या मतदारसंघाचा निश्चित विकास करतील. आता तो उमेदवारीचा प्रश्न पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारीत आहे, परंतु पक्षाच्या अपेक्षेला ते सार्थ ठरतील. त्यांनी त्यांची विचारांची दिशा स्पष्ट केलेली आहे आणि देशातील सध्याच्या वातावरणावर त्यांनी अत्यंत प्रगल्भपणे भाष्य केले. ज्या दिवशी पत्रकार $1 मिलियन क्वेश्चन आहे, पुण्याचं काय? पुण्यात उमेदवार का मिळत नाही काँग्रेसला? नाही असं काय नाहीये. पुणे शहराचा आणि काँग्रेसचं एक वेगळं नातं आहे. पुणे शहराला ऐतिहासिक सामाजिक पार्श्वभूमी आहे, परंपरा आहे. पुण्याला आजपर्यंत देखील 60-70 वर्षांमध्ये बघितलं तर आपण सुमारे 70% म्हणजे 8 ते 10 वेळा काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. आणि महात्मा गांधींचे गुरु गोपाळ
कृष्ण गोखले हे देखील अनेक वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते देखील पुण्याचे आहेत. त्यामुळे हा झाला इतिहास. सुयोग्य उमेदवार लवकरात लवकर देतील. सध्या स्थितीत पुण्यात काँग्रेसचं काय नाही, सध्यामध्ये पुणे शहराला विशेष महत्व श्रेष्ठींनी दिलेलं असल्याचं यातून ध्वनित होतं आणि त्या दृष्टीने विचार विनिमय चालू आहे. सामाजिक क्षेत्र असो, कलावंत असो, विविध क्षेत्र असो, पुणे शहराला अनेक अर्थाने त्या ठिकाणी महत्व आहे. त्यामुळे निश्चितच चांगल्या प्रकारचा उमेदवार त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी देतील. गोपाळ तिवारी ऐका, मला प्रवक्ते म्हणून नाही तर ज्याला काँग्रेसची काळजी आहे असे पुणेकर म्हणून मला या प्रश्नाचं उत्तर द्या आणि प्रामाणिक उत्तराची अपेक्षा आहे मला तुमच्याकडनं. सुरेश कलमाडींनंतर असा एकही काँग्रेसचा पुण्यात नेता का झाला नाही की जो पक्षाला हे सांगू शकेल की पुण्यात पक्षाची वाटचाल कशी असायला हवी? ही खंत वाटत नाही तुम्हाला? सुरेश कलमाडीनंतर पुण्यातल्या काँग्रेसला एक मरगळ आलेली आहे, ती काही केल्या दूर होत नाही. हो, गेल्या 15-20 वर्षाचा जर इतिहास बघितला तर तो काँग्रेस पक्षाने आता हा व्यक्तिगत बाब आहे काँग्रेस पक्षाची, त्याविषयी काँग्रेस पक्ष निश्चितपणे आत्मचिंतन करेल आणि आलेली मरगळ झटकून टाकेल. जे जे आवश्यक आहे पक्षासाठी, संघटनेसाठी ती पावलं उचलली जातील असे पक्षश्रेष्ठींकडनं निश्चितपणे काळजी घेतली जाईल. एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि याविषयी आत्मचिंतन होऊन त्या ठिकाणी सक्षम कर्तबगार आणि संधी दिली जाईल. ज्यांना संधी दिली ते आपलं काम चांगल्या प्रकारे करतील. ठीक आहे. आपल्यासोबत दिलीप सपाटे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. मी दिलीप सपाटे यांना हाच प्रश्न विचारणार आहे. दिलीपराव, प्रश्न असा आहे की 2014ला हे मी वारंवार सांगतो की कोणालाही तुम्ही विचारलं तेव्हा 10 पैकी किमान 7-8 लोक तरी हे म्हणायचे की इस बार मोदी जी को वोट है. आता तसं वातावरण दिसत नाही. इस बार त्या उमेदवाराला वोट है किंवा त्या पक्षाला वोट आहे अशी उत्तरं येत आहेत. याचा अर्थ काय? यंदाची निवडणूक ही स्थानिक पातळीवरती जाते आहे, एकतर उमेदवाराकडे बघून किंवा पक्षाच्या चिन्हाकडे बघून किंवा स्थानिक मुद्द्यांवरती. मोदी फॅक्टर तितकासा मोदीजी को वोट असा म्हणणारा मतदार आता सापडत नाही त्या संख्येत जो 2014ला सापडत होता. त्या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पुण्याचा जर का विचार केला तर पुण्याचे जे कास्ट कॉम्बिनेशन आहे, जे जातीय समीकरण आहे, त्यामध्ये जर का भाजपनं गिरीश बापटांना उमेदवारी दिली असेल तर काँग्रेसनं जर का मराठा उमेदवार दिला तर तिथं तुल्यबळ लढत होऊ शकते. हे काँग्रेसला कळत नाही असं होणार नाहीये, पण तरी सुद्धा उमेदवारी जाहीर का होत नसावी? नाही, अशी जी आपण जसं म्हणालात की 2014ची निवडणूक आणि आताची 2019ची निवडणूक यात निश्चित फरक आहे आणि तो फरक जसं केंद्रातल्या सरकारने जी कामं केलेली आहेत त्याबरोबर काही कटू निर्णय देखील लोकांना अनुभव आले, जसं काही नोटबंदीचा विषय असेल किंवा अन्य ज्या विषयावरनं जी काही अँटी इन्कम्बन्सी आहे हे पाहता भाजपने यावेळेस उमेदवारांच्या निवडीला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. आपण पाहिलं असेल तर अनेक अन्य पक्षातले उमेदवार आयात केलेले आहेत. आज जसं पुण्यामध्ये काँग्रेसचा घोळ चालू आहे तसा माड्याचा घोळ आजच्या दिवसापर्यंत भाजपचा चालू होता आणि काँग्रेसमधलेच उमेदवार त्यांनी आयात करून माड्याची आज उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे साताऱ्याला शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे, पालघरला म्हणजे भाजपने शिवसेनेला उमेदवार दिला, पालघरला सुद्धा भाजपने शिवसेनेने उमेदवार दिला. त्यामुळं उमेदवार फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्यामध्ये सुद्धा हा प्रयत्न शरद पवारांनी केला की जर काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसेल तर प्रवीण गायकवाड हा जो उमेदवार आहे किंवा यांच्या नावाची शिफारस ही स्वतः शरद पवार यांनी केली आणि पुण्यामध्ये जर गिरीश बापटांना उमेदवारी मिळणार असेल तर त्याच्यामध्ये जातीय समीकरणं जी नेहमी समोर आलेली आहेत त्या दुसरं समीकरण मांडण्यासाठी त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या उमेदवारीची शिफारस निश्चितपणे काँग्रेसला केली. किंबहुना काँग्रेसच्या नेत्यांच्या गायकवाड यांनी भेटी घेतल्या, पण काल त्यांनी स्वतःच उमेदवारी मागे घेतलेली आहे. काँग्रेसच्या निष्ठावंत गटांचा त्यांना विरोध जो झाला त्या विरोधातून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि आजही त्याच्या थोडं आधी जर गेलं तर संजय काकडे यांच्यासाठी देखील काँग्रेसचे प्रयत्न चालले होते, त्यांचंही समीकरण जुळून आलं नाही. त्यामुळे 2 मराठा कार्ड असलेले उमेदवार हे काँग्रेसच्या उमेदवारीतून आता बाहेर पडलेले आहेत. मला असं वाटतं की अरविंद शिंदे यांचं नाव
जे काँग्रेसचे गटनेते आहेत त्यांचं नाव चर्चेत होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी मोहन जोशी म्हणजे बापट आणि मोहन जोशी अशी फाईट करण्याचा देखील प्रयत्न काँग्रेसचा होता किंवा असूही शकतो आणि आज अचानकपणे सुरेखा पुणेकर यांचं सारखं नाव पुढं आलं. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा जो बालेकिल्ला होता की महाराष्ट्रात जे काही बालेकिल्ले होते काँग्रेसचे, पुणे असेल, नंदुरबार असेल, सांगली असेल, नांदेड असेल किंवा ज्याच्यावर चर्चा होणार तर लातूर असेल, या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेस आज अडचणीत आहे. म्हणजे सांगलीमध्ये उमेदवाराचा पेच त्याच्याबद्दल होताच, तसं पुण्यामध्ये देखील आज सुद्धा पेच सुटलेला नाही. गोपाळ तिवारी म्हणाले की बाबा याच्यामध्ये काँग्रेस महत्त्वाचं शहर असल्यामुळे पुण्याच्या बाबतीमध्ये एक विचारपूर्वक निर्णय घेते, परंतु आज मतदारांपुढे एक चित्र समोर गेलेलं आहे की काँग्रेसला गिरीश बापटांच्या समोर सक्षम उमेदवार अजूनही सापडलेला नाही. काँग्रेसने ही जर फाईट तुल्यबळ करायची असेल तर मग वेगळ्या कार्डचा विचार केला तर अधिक फायदा होईल असं वाटतंय. अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत प्रेरणा होनराव आहेत, भाजपच्या प्रवक्त्या आहेत. प्रेरणा, दोन प्रश्न आहेत बॅक टू बॅक. एक म्हणजे म्हाडाच्या संदर्भात रणजितसिंह मोहिते पाटील ते पण भाजपात आले, ते राष्ट्रवादीमधून आले. त्यानंतर रणजित नाईक निंबाळकर ते पण भाजपमध्ये आले, ते काँग्रेसमधून आले. दोघांपैकी कोणत्या रणजितसिंहाला निवडायचं तर नाईक निंबाळकरांना निवडलं. उमेदवारी जाहीर झाली म्हाडाची, पण आता तिथं तुल्यबळ सामना आहे. ईशान्य मुंबई विद्यमान खासदार किरीट सोमय्या आहेत, ज्यांनी भाजपचा पक्ष मुंबईमध्ये वाढवण्यास बराच खस्ता घातलाय. या आधी सुद्धा ते इथे खासदार होते, यंदाही खासदार आहेत आणि मुंबई भाजपचे नेते आहेत. असं असताना सुद्धा केवळ शिवसेना दबाव टाकते म्हणून भाजप झुकलेली आहे आणि किरीट सोमय्यांचं नाव जाहीर होत नाहीये पक्ष कार्यकर्ता म्हणून. तुम्हाला काय वाटतं की युती झाली असेल ठीक आहे शिवसेनेबरोबर, पण शिवसेना जर का टर्म्स डिक्टेट करत असेल तर शिवसेनेमागे किती फरफटत जायचं असं कार्यकर्ता म्हणून वाटत नाही कधी? शिवसेना आणि भाजपा ही युती झालेली आहे. आजपर्यंत युती म्हणूनच आम्ही आलेलो आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये युती म्हणून प्रवास होणार आहे. आताच्या लोकसभा इलेक्शनसाठी जागांचं जे वाटप ठरलं होतं ते अगदी संगनमतांनी फायनलाइज झालेला विषय होता. कधी कधी असं होतं की काही ठिकाणी अगदी शिवसेना म्हणून शिवसेनेचा फोर्स आहे म्हणून असं नाही, तर संगनमतांनी काही विषयांच्या चर्चा कराव्या लागतात आणि त्यातूनच ते विषय सोडवावे लागतात. तोच प्रकार आपण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय किरीट सोमय्याजींच्या जागेच्या संदर्भातला. अगदी बरोबर, याच्या आधी ते खासदार होते, आताही ते खासदार आहेत आणि आता त्यांच्या जागेसाठी संगनमताने हा विषय कसा सोडवता येईल या याच्यातनं एक उत्तम असं सोल्युशन बाहेर पडेल जे भाजप आणि शिवसेना या दोघांनाही मान्य असेल. आणि आपण आताच पुण्याविषयी बोललो, म्हाडाविषयी बोललो, निंबाळकरांची जागा फायनलाइज झाली. संपूर्ण विषयाचं एक अनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्ष देतं महाराष्ट्रातलंच राजकारण असेल आणि देशातलंही राजकारण असेल. खूप मोठ्या प्रमाणावरती 2014 मध्ये जे समर्थन मोदीजींना मिळालं आणि विकासाचं जे मोदीजींनी लोकांनी विकासाचा संकल्प देशासमोर त्यांनी मांडला होता. 60 वर्ष काँग्रेसने राज्य करून 5 वर्ष मोदीजींना दिलेले असताना, भाजपाच्या सरकारला बहुमताने दिलेले असताना, ज्या धडपडीने देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं, या 5 वर्षामध्ये काय काय करू आणि काय नाही असं झालेले प्रधानमंत्री आणि त्यांच्या सोबत चालणारी त्यांची टीम ही एवढ्या डायनॅमिकली पुढे गेलीये की आज काँग्रेसला बऱ्याच ठिकाणी आपल्याला उमेदवार मिळत नसलेले पाहायला मिळतात. अगदी मी लातूरमध्ये राहते, शेजारचं नांदेड जिल्हा असेल जिथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहतात, त्यांच्याही सीटच्या संदर्भामध्ये काय चर्चा चालू आहे हे आपल्याला माहितीये. आणि गिरीश बापट साहेबांसारखा एक तुल्यबळ व्यक्ती समोर असताना, भाजपाकडनं ते लढत असताना काँग्रेसची पळताबुळी थोडी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. त्यांना तिथे उमेदवार मिळत नाहीये. त्यामुळे ह्या गोंधळात काँग्रेस अडकलेलं आहे की नेमकं करायचं काय, आणि हाच प्रश्न आपल्याला सर्वत्र काँग्रेसचा झालेला दिसतोय. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शन मध्ये भाजपा हे अतिशय फर्मली आपल्या सोबत असणाऱ्या सर्व आघाड्यांना घेऊन चालले आणि तेवढ्याच फर्मली इस बार 400 पार जे आम्ही म्हणतो ते लक्ष साध्य करणार आहोत. आणि काँग्रेस कदाचित कोणाला उमेदवारी द्यावी आणि कसं निवडून आणावं. ठीक आहे, तुम्ही एक चांगला मुद्दा उपस्थित केला नांदेडच्या निमित्तानं, तर मला गोपाळ तिवारींना छेडायचंच आहे. गोपाळ तिवारी ते ठीक आहे, तो अशोकरावांचा स्वतःचा प्रश्न आहे की पत्नी अमिता चव्हाण यांच्यासाठी ते आग्रही होते आणि त्यांचंही हे गणित असेल की पुढे विधानसभा निवडणूक येतेच आहे
आपण गेल्या 3-3.5 वर्षात जो पक्ष कायम राखला राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून, तर त्याची पावती म्हणून उद्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून आपण विधानसभा लढू. पण पक्षानं ऐकलं नाही. तुम्हीच उमेदवारी घ्या असा आदेश दिला आणि अशोक चव्हाण हे नांदेडचे उमेदवार आहेत. पण जो बाजूचा मतदारसंघ आहे ती सुद्धा जागा 2014 मध्ये नांदेड बरोबर काँग्रेसनं जिंकली होती, म्हणजे हिंगोलीची जागा. बघा, माहिती अशी आहे की हिंगोलीचे जे विद्यमान खासदार आहेत राजीव सातव, जे गुजरातचे काँग्रेसचे प्रभारी सुद्धा आहेत, ते नाखुश होते उमेदवारीला घेऊन. त्यांनी पक्षाकडे असं सांगितलं म्हणतात की माझ्या विरोधात इतका काही प्रचार झालेला आहे आणि माझी सगळी भिस्त ही मराठा मतांवरती होती, मराठा समाजाच्या. पण त्यामध्ये पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी, जे महाराष्ट्रामध्ये पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, त्यांनीच माझ्या विरोधात कदाचित मराठा समाजामध्ये कलुषित वातावरण केलं. त्यामुळे ती निवडणूक मी कशाला लढू. त्याच्याऐवजी गुजरातमध्ये प्रभारी म्हणून मी जर का 4 जागा वाढवू शकलो पक्षासाठी, तर ते माझ्यासाठी फायद्याचं आहे, पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने सुद्धा फायद्याचं आहे. म्हणून मला गुजरातवरच लक्ष केंद्रित करू द्या, अशी मागणी किंवा तक्रार म्हणा त्याला त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. आणि त्यानंतर काँग्रेसने काय केलं, हिंगोलीमध्ये भाजपमधनं उमेदवार आयात केले. सुभाष वानखेडे, जे शिवसेनेचे हिंगोलीचेच माजी खासदार होते, मधल्या काळात ते भाजप बरोबर अटॅच झाले, म्हणून ते आता भाजपकडनं काँग्रेसमध्ये आलेले आहेत. म्हणजे राजीव सातवांनी शह दिला तो सुभाष वानखेडेंच्या बाबतीत दिला. पण त्याच वेळी ही जी नाराजी आहे उमेदवारीवरून, त्याची चौकशी आता पक्षश्रेष्ठी मुंबईत येऊन करतायत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून प्रदेश महाराष्ट्राची किंवा काँग्रेसची चौकशी होणे, काय म्हणाल? आशिषजी, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक जर बघितलं तर काँग्रेस पक्षाचा असा पण दृष्टिकोन आपल्याला दिसत नाही का की भाजपमध्ये सत्तेचा काळ असून देखील भाजपच्या चुकीच्या गोष्टीला, भ्रष्टाचाराला लक्षात येऊन भाजप सोडून वास्तवतेच्या आधारे ज्या देशाचं भवितव्य घडवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या मागे हे लोक येत आहेत, ही एक मोठी जमेची बाजू आहे. नाना पटोले जसं भाजप सोडून आले, शत्रुघ्न सिन्हा जसं भाजप सोडून आले, त्याच प्रकारे सुभाष वानखेडे यांना जर भाजप सोडून काँग्रेसमध्ये येऊन काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन या काँग्रेसच्या देशाच्या भवितव्यासाठी जर काँग्रेसच्या पाठीशी ते उभे राहत असतील, तर हा त्यांना एक चांगला स्कोप देण्याचा मार्ग आहे. ते सत्तेच्या काळात जिकडं लोक म्हणजे भाजपचे लोक गळ लावून बसलेत तिकडे घ्यायला, आणि त्या पार्श्वभूमीवर जर सुभाष वानखेडे जर भाजप सोडून काँग्रेसमध्ये येत ते स्थानिक समीकरण बघून येत आहेत. 2014ला त्यांनी जी हातमिळवणी करून राजू सातवांना फायदा करून दिला होता, तो यंदा राजू सातवांनी त्याची परतफेड सुभाष वानखेडेला केली आहे. अशी ती भानगड आहे, ती स्थानिक राजकारणातली भानगड आहे. बरोबर आहे, पण ते भाजप शिवसेनेच्या युतीपासून फारकत घेऊन आज काँग्रेसच्या बाजूने येत आहेत ना. मग त्यावेळेला त्या ठिकाणी जर राजीव सातवांची पण शक्ती त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि तो उमेदवार निवडून येईल आणि राजीव सातवांचा संघटना याचा उपयोग गुजरातला होईल, म्हणजे तिन्ही ठिकाणी त्या ठिकाणी सुभाष वानखेडे तर विजयी होतीलच होतील, परंतु राजीव सातव त्यांना मदत करून त्यांना निवडून आणायला मदत करतील आणि राजीव सातव स्वतः अजून 4 ठिकाणी लक्ष देऊ शकतील, असाही त्याच्यात एक उद्देश असावा. दिलीप सपाटे, अगदी थोडक्यात तुम्हाला काय बोलायचं आहे या मुद्द्यावर? दिलीप सपाटे, अगदी थोडक्यात. नाही, तिवारी साहेब मांडतायत तो अत्यंत पक्षपातळीवर तर अत्यंत सैद्धांतिक भूमिका मांडतायत. पण आपण जसं सुरुवातीला चर्चा केली की जसे पक्ष व्यावहारिक झालेले आहेत की ते जिंकणारा उमेदवार घेत आहेत आणि तो कुठल्याही विचाराचा असेल, कुठल्याही पक्षातला असेल आणि कुठल्या गटातटातला असेल तर त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जिंकणं हेच त्याचं एक महत्त्वाचं एक पैलू ठरलेला आहे. त्याप्रमाणे उमेदवार देखील व्यावहारिक झालेले आहेत आणि आपल्याला कसंही करून लढायला मिळालं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी जाऊन आपण लढू शकतो किंबहुना तिकीट मिळवू शकतो त्या ठिकाणी जाण्यामध्ये उमेदवारांचा कल आहे. सुभाष वानखेडे हे शिवसेनेचे आमदार होते, त्यानंतर ते खासदार म्हणून शिवसेनेतून निवडून आले. मधल्या काळात भाजप बरोबर होते ते, परंतु त्यांना काही शिवसेनेतून पुन्हा उमेदवारी मिळण्याची काही संधी नव्हती. त्यामुळे त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे
उद्या जर ते निवडून आले तर काँग्रेस बरोबर राहतील, उद्या नाही आले तर कुठलाच पक्ष असं सांगू शकत नाही खात्रीने आपल्याकडे आलेले उमेदवार हे कायम आपल्या सोबत राहतील. बरोबर आहे. जो आयाराम आहे तो गयाराम होऊ शकतो. हे देखील व्यावहारिक राजकारण करत आहेत, हे या निवडणुकीतनं पूर्णपणे समोर आले. यास आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर लातूर जो राखीव मतदारसंघ आहे त्या लातूर मतदारसंघाची चर्चा करणार आहोत, त्याचा आढावा घेणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. लातूर मतदारसंघ, लातूर हा खरं तर विलासराव देशमुखांचा बालेकिल्ला, पण 2009 मध्ये डिलिमिटेशन मध्ये लातूर हा लोकसभा मतदारसंघ राखीव झाला. त्याच्यावरनं राज्यामध्ये बरंच नाट्य घडलं. विलासरावांनी अगदी राज्य निवडणूक आयोगाशी सुद्धा पंगा घेतला होता. नंदलाल तेव्हाचे राज्याचे निवडणूक आयुक्त, त्यांचा आणि विलासराव देशमुखांचा वादही रंगला होता. तो जो मतदारसंघ आहे लातूर राखीव मतदारसंघ आहे त्यामध्ये यंदा इंटरेस्टिंग बॅटल आहे. कारण उमेदवार हे सर्व उमेदवार नवीन आहेत. प्रत्येक पक्षानं नव्यांना संधी दिलेली आहे. अशा वेळी लातूरमध्ये नेमकं काय होऊ शकतं बघा. लातूर लोकसभा मतदारसंघ हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. पण 2004 आणि 2014 मध्ये हा मतदारसंघ भाजपानं आपल्याकडे खेचून आणला. आज जिल्ह्यामध्ये सर्वत्र भाजपाचाच बोलबाला आहे. नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाही भाजपाच्याच ताब्यात आहे. 2009 मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हा काँग्रेसचा निसटता विजय झाला होता. पण 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपाचे उमेदवार सुनील गायकवाड हे बहुमताने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांचा 2.5 लाख मतांनी पराभव केला. पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघात संमिश्र निकाल लागला. म्हणजे लातूर शहरातून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधून त्रिंबकराव भिसे हे 2 काँग्रेसचे उमेदवार निवडून आले, तर उदगीरमधून सुधाकर भालेराव, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर आणि लोहामधून प्रतापराव चिखलीकर हे भाजपचे आमदार निवडून आले. पण अहमदपूरमधून विनायक जाधव हे अपक्ष आमदार निवडून आले. यंदा मात्र गेल्या वेळचे उमेदवार जाऊन सर्व उमेदवार नवे आलेले आहेत. म्हणजे भाजपानं विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांना डावलून जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिलेली आहे, तर काँग्रेसनं मच्छिंद्र कामंत यांना उमेदवारी दिलेली आहे. दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीचे राम गारकर आणि बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण खरी लढाई ही काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. त्यातही या निवडणुकीच्या निमित्तानं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कॅमेरामन संदीपसह सचिन अंकुलजे, जय महाराष्ट्र, लातूर. आमचे लातूरचे स्थानिक प्रतिनिधी सचिन अंकुलजे यांनी लातूरचे जे मतदार आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. त्यांच्या अपेक्षा, मागण्या ह्या जाणून घेतलेल्या आहेत. बघा. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमकं खासदारांनी काय करायला पाहिजे, कोणत्या त्यांच्या समस्येकडे कशा प्रकारे पाहायला पाहिजे आणि गेल्या खासदारांनी जे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते कशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं नागरिकांच्या काय अपेक्षा होत्या हे आता आपण जाणून घेणार आहोत आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या पण आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आता सध्या लातूरचे नागरिक आहेत. खासदार साहेबांनी 2014ला भरपूर मोठमोठी आश्वासनं दिली. पाण्याचं आश्वासन असेल, लातूरच्या विकासाचं आश्वासन असेल, रोजगाराचं आश्वासन असेल, पण हे कुठलीही पूर्तता केली नाही. पण दुसरी अचंबित करणारी गोष्ट अशी आहे की संसदीय बोर्डाने प्रशस्ती पत्र देऊन उत्कृष्ट खासदार म्हणून 13व्या क्रमांकाने आपल्या खासदारची निवड केली. मग 2.5 लाख घेणाऱ्या खासदाराचं तिकीट का कापलं, त्यांनी काम केलंय का नाही हा भाजपानेच सांगावं की त्यांच्या खासदारांनी काय काम केले. तुम्हाला काय वाटतं नेमकं काय 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 काम केले असतील त्यांनी? खासदार साहेबांनी, आता मी मूळचा या लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याचा आहे. आमच्या इकडे एवढी पाण्याची अवस्था आहे, खासदार साहेब 5 वर्षामध्ये एकदा सुद्धा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त फिरकले नाहीत. पाण्याचा प्रश्न आहे अत्यंत. आज जनावरं मरायला लागलेत. तुम्ही कालची बातमी बघितली, पेपरला बातमी आहे
शिवाजीनगर तांड्यावरती 2 गायी जनावरं मेली म्हणून. पण पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आणि दुसरा मोठा प्रश्न आहे तिकडे प्रचंड बेरोजगारी आहे. आज भोसरी पिंपरी चिंचवडमध्ये गेला तर सगळे आमच्याकडलीच लोक आहेत तिकडे. तर विद्यमान खासदारांनी काय केलं तर लोकांना इथून पलायन करायला लावलं. गेल्या अनेक वर्षापासून जो समाज वंचित राहिलेला आहे, शिक्षण आरक्षण संरक्षण ही मुस्लिम समाजाची रास्त मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. भाजपाचे खासदार निवडून देण्यासाठी मुस्लिम समाजाने हिरिरीने प्रयत्न केले, परंतु या मुस्लिम समाजासंदर्भातल्या ज्या काही केंद्र शासनाच्या योजना होत्या त्या योजना आजपर्यंत सुद्धा या लातूर जिल्ह्यात सोडा महाराष्ट्रात सुद्धा मिळालेल्या नाहीत. या खासदारांकडून एवढी अपेक्षा होती आणि बहुसंख्याक मताने निवडून गेलेले हे खासदार होते, पण हे खासदार फक्त नट्टापट्टा करून महाराष्ट्रात मिरवत फिरले, केंद्रात मिरवत फिरले, पण लातूरच्या जाणकारांपर्यंत ते पोहोचले नाहीत, लोकांपर्यंत ते पोहोचले नाहीत. मोठी गोष्ट अशी आहे की बेरोजगारीचा इतका मोठा प्रश्न लातूर जिल्ह्यामध्ये आहे. इथली माणसं पुणे मुंबई अशा ठिकाणी जाऊन वॉचमॅनगिरी करतात, खड्डे खणतात, अशी कामं तिकडे. पण इथं रोजगार म्हणून इथं रोजगार उपलब्धतेसाठी जी काही योजना किंवा जे काही हे मिळायला पाहिजे होतं ते इथं मिळालेलं नाही. लातूरमध्ये म्हणजे दुष्काळग्रस्त मानला जातो. मागच्या काळामध्ये रेल्वेनं पाणी आणलं गेलं. यावेळेस खासदार हे विद्यमान जे होते ते विमानानं आणणार होते, कसे आणणार होते म्हणा, परंतु त्याची जे पूर्व नियोजन असतं त्या नियोजनाबद्दल हे खासदार असतील किंवा संबंधित शासन प्रशासन असेल याबद्दल गंभीर झालेलं नाही. बल्लाड अब्जपती जे आहेत त्यांचे खासदार आहेत, गोरगरिबाचे खासदार नाहीत. आज मी सक्त मजूर आहे आणि सक्त कामगार आहे, तर माझ्या हाताला काम नाही. मी नांदेड नाक्यापासून ते आंबेडकर पार्क पर्यंत चलत आलो. माझी अवस्था ही आहे, तर माझं घर कसं भागल. अपेक्षा तर जनतेच्या खासदारांकडून ज्या होत्या ते 5 वर्ष खासदारांनाही माहीत की त्या अपेक्षा पूर्ण झाल्या काय, आणि लातूरच्या जनतेने ज्या अपेक्षेने खासदार निवडून दिलं तर आम्हाला असं वाटलं की दिल्लीमध्ये असणाऱ्या सगळ्यात निष्क्रिय खासदारामध्ये जर नाव घेतलं असलं तर लातूरच्या खासदाराचं येत असेल. कारण लातूरमध्ये आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न तयार झाला. खासदार पालकमंत्री म्हणतात की मी पाणीदार जिल्हा आहे लातूर, आणि लातूरचे खासदार म्हणतात की मी पाण्याला कमी पडू देणार नाही, तुम्हाला विमानानं पाणी आणीन. पण विमानानंही पाणी आलं नाही आणि कशानंही आलं नाही. लोकांच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी यायला लागले सध्याला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी समाज हा मोठ्या संख्येमध्ये आहे, शेती करणारा, आणि शेती परवडत नाही, शेतीमालाला भाव नाही, म्हणून 5,000चं सोयाबीन 2,000वर विकले शेतकऱ्यांनी, आणि शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही अशी परिस्थिती तयार झाली. आणि इकडे बाता मारले खासदारांनी की मी 582 प्रश्न उपस्थित केले, परंतु आमचा प्रश्न असा आहे की खासदार साहेब तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकही प्रश्न उपस्थित केला नाही. जर केला असता तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी आली नसती. जे रेल्वेने पाणी आणले विलासराव देशमुखांच्या आणि काँग्रेसच्या काळात, तर हेच रेल्वे ह्यांनी आमच्या चालू खासदारांनी ही रेल्वे घेऊन गेली, पडवली इथूनच. जनतेमध्ये रोष आल्यामुळं, जनतेने ह्यांनी नाकारल्यामुळं आता नवीन एक चेहरा आणले की ती पैसेवाला चेहरा. तर मोदीजींनी अजून एक पैसेवाला चेहरा आणलं. जे 6,000 5,000 जी सोयाबीनचा भाव होता ह्याने हरामखोरांनी 2,500 लावून ठेवला. माहिती शेतकरी आत्महत्या करून राहिले, मरायला लागले. 3 लाख शेतकरी आम्ही आकडा बघितला. सचिन अंकुलगे, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर. मी थेट जातोय लातूरला प्रेरणा होनराव यांच्याकडे, भाजपच्या प्रवक्त्या आहेत. प्रेरणा होनराव, सुनील गायकवाड यांची उमेदवारी का कापली वगैरे वगैरे, तर त्यांचे बंधू, थोरले बंधू अनिल गायकवाड हे सुद्धा महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकलेले होते. कदाचित त्याचाही परिणाम सुनील गायकवाडांवर झाला असेल, म्हणून त्यांची उमेदवारी कापली गेली असेल. कारण भ्रष्टाचार विरोधात लढा भाजपचा आहे आणि भ्रष्टाचाराला साथ देणारा एका अधिकाऱ्याचा भाऊ कसा पुन्हा निवडून द्यायचा हा विचार पक्षानं केला असेल. पण स्थानिक पातळीवरती जी नाराजी दिसत होती त्यामुळेच उमेदवार बदलला गेला आणि नवा व्यावसायिक सुधाकर शृंगारे यांच्या रूपात उमेदवार दिला गेला. उमेदवार बदलला गेला लातूर लोकसभा मतदारसंघाचा. भाजपा ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी आपलं भाजपाचा उमेदवार उभा करतं त्यावेळी एक कार्यप्रणाली अंतर्गत अशी ठरलेली आहे. अनेक सर्वे केले जातात, जनमानसांचं मत घेतलं जातं आणि सुधाकर शृंगारे हे नाव या सर्वेतनं जनमानसांमधनं पुढे आलेलं आहे. आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला भाजपा ही संधी उपलब्ध करून देणारा पक्ष आहे.
पक्षाला योग्य वाटलं असेल आणि त्यामुळे सुधाकर शृंगारेंच्या सर्वेच्या बेसिसवरती जनमानसांमधनं जे मत आलं त्याला कौल देऊन सुधाकर शृंगारेंना तिकीट देण्यात आलेलं आहे. आणि आता आपण बोला 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 आता आपण लातूर लोकसभा मतदारसंघाच्या विषयी बोलतोय. अगदी 2014च्या आधीपर्यंत लातूरचा राजकीय वारसा हा अतिशय समृद्ध आहे. जवळपास 10 वर्ष मुख्यमंत्री पद लातूरला मिळालेलं आहे. आणि 2014 नंतर आपण ज्यावेळी या जिल्ह्याचा अभ्यास करतो त्यावेळी खूप प्रकर्षाने या जिल्ह्यामध्ये मेजर चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, काँग्रेसचा गड मानला जायचा, तो आज पूर्णपणे भाजपाचा गड त्याचं कन्व्हर्जन व्हायला लागले. 2014 मध्ये ज्यावेळी विधानसभेचे इलेक्शन झाले त्यावेळी 3 जागा आम्ही निवडून आलो. तसंच अपक्ष म्हणून जे उभे राहिलेले होते विनायकरावजी पाटील त्यांनी भाजपाचं समर्थन केलं. 4 आमदार आज जिल्ह्यामध्ये इकडे भाजपाचे काम करतात. त्यानंतर जिल्हा परिषदेचे इलेक्शन झाले. न भूतो न भविष्यती, कोणीही विचार केला नव्हता इतकं भरघोस यश जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये भाजपला मिळालं. आणि पहिल्यांदा लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचा झाला. त्यानंतर अनेक नगरपालिकांचे, पंचायत समित्यांचे इलेक्शन झाले, ग्रामपंचायतींचे इलेक्शन झाले, तिथेही आपण मेजॉरिटी ही भाजपाला मिळालेली बघितली. आणि असाच आणखीन एक विक्रमी विषय म्हणायला गेलो आपण तर लातूर शहर महानगरपालिका ही पहिल्यांदा भाजपच्या ताब्यात बहुमताने मिळाली. हा इथल्या संपूर्ण जनमानसाचा कौल आहे आणि मनामधला एक उद्वेग आपल्याला समोर दिसतो की काँग्रेसने इथे एवढ्या वर्ष राज्य केलं पण लोकांच्या बेसिक सुविधा सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण करता आल्या नाही. तसे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. लातूर शहर महानगरपालिकेने गेल्या महिन्यामध्ये शौचालयांचं उद्घाटन केलं. 17 नवे शौचालय लोकार्पण करून टाकले आणि नवीन 25 शौचालय होणार आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये लातूर महानगरपालिकेअंतर्गत साधं एक शौचालय सुद्धा उभं काँग्रेसच्या काळामध्ये इथं केलं गेलं नाही. इतक्या बेसिक सोयी सुद्धा इथे देता आल्या नाहीत. त्यामुळे आता कामांचा पाडा जर आपण वाचला तर बेसिक गोष्टींपासून विकास कामांना, इंडस्ट्रीज इथे कशा स्टेबल होतील इथपर्यंतचा विचार आता जे विद्यमान पालकमंत्री आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर हे आपल्याला, आणि संपूर्ण जी रचना आहे भारतीय जनता पक्षाची संघटन म्हणून असेल आणि प्रशासन म्हणून असेल ते अतिशय डायनॅमिकली 2014 पासून काम करत असताना आपण बघतोय. ठीक आहे. गोपाळ तिवारी, जे राखीव मतदारसंघ असतात इथल्या उमेदवारीवरून नेहमीच घोळ होतो. आठवत असेल 2009ला जयवंत आवाडे हे निवडून आले होते. ते सुद्धा आवळे विलासरावांच्या निकटवर्ती होते. जयवंत आवळे कोल्हापूरचे ते मूळचे, त्यांनी आयात केले होते लातूरला पण निवडून आणलं होतं विलासरावांनी. निसटता का विजय असे ना झाला होता. असे जे मतदारसंघ आहेत इथं जर का राष्ट्रीय पातळीवरच्या एखाद्या राष्ट्रीय पक्षाबरोबर आघाडी करून त्यांना जर का हा मतदारसंघ सोडला गेला तर वोट बँक वाढवण्यात किंवा त्याचं विजयात रूपांतर करण्यात एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उलट परिणाम होऊ शकत नाही का, असा विचार करून लातूर असेल असे अनेक मतदारसंघ काँग्रेसला सपा बसपाला सोडता आले असते. नाही, अशी जी काँग्रेस बरोबर सपा बसपाची हा जर युती झाली असती तर तो विषय आला असता. मला एक सांगायचं आहे की मोदी सरकारने 14 साली जे बहुमत साध्य केलं आणि त्याच्यावर नंतर जे राणा भीमदेवी थाटामध्ये फार मोठ्या घोषणा करून एक मोठा आव आणला की दत्तक गाव योजना प्रत्येक खासदारांनी घेण्याचं ठरलं. प्रत्येक खासदारांच्या कुटुंबियांची संपत्ती ज्यावेळेला जाहीर करण्याचं ठरलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 5 वर्षांनी जेव्हा आपल्याला लेखाजोखा आणि त्या ठिकाणी लोकांच्या समोर उत्तर द्यायची वेळ आलेली त्यावेळेला मात्र अनेक ठिकाणी विद्यमान खासदार बदलायची यांच्यावर वेळ नामुष्की येते. म्हणजे याच्यामध्ये ते आपल्या खासदारांकडनं देखील काम करून घेऊ शकले नाहीयेत हे स्पष्ट आहे. मग त्यांचा मोदींचा स्वभाव असेल किंवा अजून खासदारांची निवड नसेल योग्य त्याच्यात आम्ही काही पडत नाही. परंतु आज हे खासदार बदलायची वेळ आली. पण दुसरे खासदार कोण घेतले ते त्यांची जर पार्श्वभूमी बघितली आपण ते उद्योगपती मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे. ठीक आहे, तो त्यांचा निवडीचा प्रश्न आहे. मला सांगायचं एवढंच वाटतं की आता या प्रवक्त्या यांनी जे सांगितलं की या सगळ्या ह्याच्यात लातूर महानगरपालिका वगैरे वगैरे फार मोठ्या बहुमताने आणली तर ते काय नाही, ते निसटत्या विजय
त्यांचा झालेला आहे थोड्या फार मतांनी, ते काय फार बहुमतांनी महानगरपालिका मिळालेली नाही. पण आज दुर्दैव असं की 5-5 महिने झाले महानगरपालिकेचे सेवकांचे तिथे पगार झालेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. संभाजी पाटील हे भ्रष्टाचारामध्ये तर यांनी उच्चांक गाठला आणि त्यांची म्हणजे मोदी म्हणायचे लोकसभेत की काँग्रेस फोन करून या ठिकाणी कर्ज द्यायची. पण हे 70-73 कोटींचं कर्ज अवघ्या 15-20 टक्क्यावर मिटवतायत. म्हणजे जिथं 73 कोटीचं अनेक चॅनलवर ही न्यूज चालली होती. संभाजीराव पाटलांच्या त्या व्यक्तिगत जिथं कर्ज घेतलं नाही तिथं प्रत्यक्षात काही झालं नाही. त्यांचे कर्ज तुम्ही माफ केले. ठीक आहे आपण लातूरवर चर्चा करूया. राखीव मतदारसंघ आहे. ठीक आहे मी माझ्याकडे वेळ संपलाय. प्रेरणा मला त्या उत्तरात जायचं नाहीये. ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीन चिट दिलेली आहे त्यामुळं काय त्याला अर्थच नाही. चर्चा करून काय उपयोगच नाहीये. दिलीप सपाटे लातूरमध्ये कोण उभा राहतोय कोण जिंकतोय यापेक्षाही अमित देशमुख विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर ही जी लढत बघायला मिळणार आहे ती लढत. आणि दुसरी म्हणजे आता 4 उमेदवार आहेत. सुधाकर शृंगारे भाजप, मच्छिंद्र कामत काँग्रेस, राम गारकर वंचित बहुजन आघाडी, सिद्धार्थ सूर्यवंशी बसपा. इथं सुद्धा असा तिरंगी किंवा चौरंगी सामना होईल थेट होण्यापेक्षा. बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचं पण तिथे महत्व राहील. 2014 मध्ये अमित भैया पण मोठ्या 50,000च्या ठीक आहे की गोपाळ तिवारी पुरे सुनील गायकवाड, बसवराज पाटील आणि नाना भिसे हे देखील आले तिथे. हा बोला अगदी थोडक्यात. हा हे देखील तीन ना आज तिथे गोपाळ तिवारी प्रश्न दिलीप सपाटेंना आहे. सुनील गायकवाडांचं तिकीट का कट झालं तर आता ज्या म्हणजे राज्यातली जी 6-7 खासदारांची जी तिकीट कापली गेली त्यामध्ये लातूर मतदारसंघ आहे. भाजपने तिथला देखील उमेदवार बदललेला आहे. आणि हा उमेदवार का बदलला जसं ओनराव मॅडम सांगत होत्या की त्या ठिकाणी सर्वे असतील किंवा अन्य काही त्यांच्याबद्दलची मतं असतील ती तपासली असतील. हा जसा एक भाग आहे तसं मी म्हणेल की निलंग्याचं तिकीट कापलेलं आहे. पालकमंत्री निलंगेकर साहेब हे ज्याला तिकीट मान्य करतील त्यालाच या ठिकाणी उमेदवारी मिळणार होती. सुनील गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा प्रयत्न होता परंतु त्यांना पालकमंत्र्यांनी विरोध केला. त्यांना जर उमेदवारी दिली तर मी या मतदारसंघाची जबाबदारी घेणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका घेतल्यामुळे पुन्हा सुधाकर शृंगारे हे त्यांच्या पसंतीचे उमेदवार म्हणून दिले गेलेले आहेत. आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांनी संभाजी निलंगेकर यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आशिषजी आपण जसं म्हणालात की एका बाजूला संभाजीराव निलंगेकर आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून अमित देशमुख हेच आता जिल्ह्याचे नेते आहेत. विलासरावांच्या नंतरची तिथली जी परिस्थिती आहे ती बदललेली आहे. लातूरची परिस्थिती जशी बदलली तशी काँग्रेसची देखील परिस्थिती बदललेली आहे. लातूर विलासरावांच्या नंतरचं लातूर जर आज तपासलं तर आपल्याला लोक सांगतील की विलासरावांच्या जाण्यानंतर लातूरमधले जमिनीचे भाव पडलेले आहेत. लातूरमधला उद्योग व्यापार कमी झालेला आहे. एक जिल्ह्याचं खमकं नेतृत्व गेल्यानंतर एका जी परिस्थिती ओढवती ती परिस्थिती लातूरवरती आज ओढवलेली आहे. तीच परिस्थिती काँग्रेस पक्षावर ओढवलेली आहे. काँग्रेसची जी संघटनात्मक स्थिती आहे ते पहिलं जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, महापालिकेमध्ये सत्ता होती, विविध नगर परिषदांमध्ये होती, किंबहुना जिल्ह्यामधले सर्वाधिक आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे होते. आज 4 आमदार भाजपचे, 2 आमदार काँग्रेसचे आहेत. तर या परिस्थितीमध्ये लातूरला मतदारसंघामध्ये काँग्रेस कशी फाईट करते. एका अर्थाने विलासरावांच्या निधनानंतर जे नेतृत्व म्हणून अमित देशमुख यांच्याकडे संपूर्ण काँग्रेस पाहत होती किंबहुना राज्यातली देखील काँग्रेस त्यांच्याकडे पाहत होती. तर ते तेवढं सक्षम नेतृत्व निराशा झालेली आहे. मला असं वाटतं की त्यांना नेतृत्व सिद्ध करण्याची लातूर लोकसभाची निवडणूक ही संधी आहे. आणि हा काय पहिला भाजपने आधी देखील काही वेळेस विलासरावांना देखील धक्के दिले. म्हणजे 2004 मध्ये रुपाताई निलंगेकर ह्या शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव करून जिंकून आलेल्या होत्या. स्वतः विलासरावांना लातूरमध्ये 1995 साली पराभवाची चव चाकायला लागली तरी देखील काँग्रेसची स्थिती ही अत्यंत खालावलेली असं परिस्थिती तेव्हा नव्हती. कारण ग्रामीण भागामध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, त्याच्यानंतर महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता कायम होती.
आज काँग्रेसला अनेक सत्तेची स्थानं गमावी लागलेली आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस आज लढत आहे. मला असं वाटतं की एका बाजूला संभाजीराव निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला अमित देशमुख यांना आपली प्रतिष्ठा राखावी लागणार आहे. त्यांनी जर ही अशा परिस्थितीत देखील मतदारसंघ राखला किंवा मिळवला परत, तर त्यांची प्रतिष्ठा राज्याच्या राजकारणात निश्चित उंचावेल असं मला वाटतं. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. मी इथेच थांबतो. आणि लातूरचा विषय निघाला म्हणून नांदेड ते लातूर साधारणतः 80-90 किलोमीटरचा अंतर, पण इतका रस्ता खराब होता. आता तो 8 पदरी रस्ता होतोय, कारण नागपूरवरनं जो नॅशनल हायवे जातोय तो नांदेड, लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर असा करत रत्नागिरीला जातोय. त्या नॅशनल हायवेमुळे तरी आता लातूरमध्ये जी मधल्या काळात अवकाळा आली होती की तिथली MIDC मध्ये कोणी नाही आहे किंवा उद्योगधंदे कमी झालेले आहेत, ती अवकाळा दूर होईल. कारण एक वेळ अशी होती, मंत्रिमंडळाला निर्णय घ्यायचा होता विलासराव देशमुखांच्या काळात. L&Tचा एक मोठा प्रोजेक्ट, त्याला म्हणूया वीज प्रकल्प लातूरमध्ये आणायचं ठरलं आणि नंतर L&Tनी सांगितलं त्या कंपनीनं, अरे कसं करणार, जे बॉयलर आहे ते नेण्यासाठी तिथं रस्ताच नाहीये, असा कुठला महामार्गच नाहीये, त्या रस्त्यावरनं इतका मोठा बॉयलर घेऊन कुठलंही कंटेनर जाऊ शकत नाही आणि म्हणून तो निर्णय रद्द करावा लागला होता. आता तिथं एवढा नॅशनल हायवे झालेला आहे, त्यामुळं सुद्धा लातूरला आता जी अवकाळा आली असं आता बोलण्यातून आलंय ती दूर होईल अशी आशा करूया. इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र.